अजितदादांना जाऊन आज 5 दिवस झाले. त्यांनी अख्खा महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पक्ष धक्क्यामध्ये आहेत. अजितदादांच्या नेतृत्वाच्या संदर्भामधल्या चर्चा महाराष्ट्रातल्या बॉडी ओळखण्यासाठी आपण सर्व लोकांना कॅप्टन कॉल दिला गेला सांगितलं गेलं पुण्याला लँड करा काही पायलट ट्रॅफिकमध्ये अडले होते. सकाळी माझ्या माहितीप्रमाणे मी दादांसोबत 2-4 विमानाचा प्रवास सकाळी डोमेस्टिक एअरपोर्टवरून केला आहे, गेट नंबर 8मधून. त्या दिवशी त्याच गेटमधून दादा चालले होते आणि त्यावेळेस सुद्धा ट्रॅफिक नसते त्या काळामध्ये. आणि ट्रॅफिकच्या अडाचं कारण दाखवून अचानक ज्या पायलटची हिस्ट्रीच दारूची आहे, ज्याला सस्पेंड केलं आहे, जे विमान ना दुरुस्त आहे, अशा प्रकारे दादांनी प्रवास करावा आणि मग शेवटी बॉडी छिन्न विछिन्न परिस्थितीत माळरानावर सापडावी, कागद जळलेले नसावे. आणि याबद्दलची साशंकता एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात आहे. म्हणून काही प्रश्न मी उपस्थित केले. आता सीआयडी चौकशी संदर्भात स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी पण उच्चस्तरीय चौकशी काय अपघात आहे मला पण माझ्या हा होता भरपूर वाटतो. अनेक लोक काळात कारण अजितदादा जाणं म्हणजे अजितदादाच्या देहाचं नुकसान, ते केवळ पवार परिवाराचं नुकसान, महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांचं नुकसान आहे. अजितदादासारखा नेता घडायला असंख्य काळ लोटावा लागतो. त्याच्यामुळे मन व्यथित आहे. घास नरड्याखाली जात नाही अशी घरातल्या लहान लहान मुलांची परिस्थिती आहे. तुम्ही स्वतः पत्रकारांनी दाखवलं, लहान लहान मुलं रडत आहेत, पत्रकार रडत आहेत. आणि अशा माणसाचं अकाली जाणं, आणि तेही अशा प्रकारे, जो माणूस साहेब गाडीत बसल्यानंतर सीट बेल्ट लावल्याशिवाय बसत नव्हते दादा, आणि बॉडी काय सांगतात की नंतर घड्याळावरून ओळखलं घड्याळ पोस्टमॉर्टम केल्यानंतर तो अहवाल आता कसा आहे ते पण मला साधारणपणे मला असं वाटतं की याबाबत स्वतः मला विश्वास आहे की या पद्धतीने चौकशी करते. सत्य काय